आहे जिथं आता मोठ्या इमारती बनत आहेत, कारण जरा रनवे पुढे सरकल्यामुळे अनेक ठिकाणी जिथं छोट्या इमारती होत्या तिथं रिडेव्हलपमेंट मोठ्या पद्धतीनं चाललंय, रिवॅम्प होतोय, पार्लाचा लुक चेंज होतोय. पुन्हा विमानतळ जवळ असल्यामुळे त्याही काही लिमिटेशन्स आणि अडचणी त्याही तुम्हाला फेस कराव्या लागतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आम्ही म्हणतो की खरं नगरसेवकाचेच अनेक प्रश्न लोक आमदाराकडे घेऊन जात असतात की आमचा गटाराचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. इथं पाण्यापासून गटारापासून ते अगदी एअरपोर्ट पर्यंतचा प्रश्न आहे ना. नाही बघा, जमिनीपासून आकाशापर्यंत असे सगळे प्रश्न पार्ल्यामध्येच पडतात. कधी कधी ना एक अशी विसंगत आपल्याशी घडत असते की जो तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असतो तोच तुमचा मग नेगेटिव्ह पॉईंट होऊन जातो. पार्लं सुंदर ह्याचं महत्त्वाचं कारण हे होतं की 2 एअरपोर्ट. इकडे हायवेच्या पुढे पार्लं वाढलंच नाही. तुम्ही अंधेरी बघा कुठपर्यंत आहे, सांताक्रूझ बघा कुठपर्यंत आहे, पार्लं कुठपर्यंत आहे. हायवेच्या पलीकडे पार्लं नाही गेलं. बरोबर. वेस्टला SV रोडला लागूनच एअरपोर्ट आहे. त्यामुळे एका बाजूला जेवी पेढी, पण जेवी पेढीसुद्धा जुहूसुद्धा समुद्र खूप अलीकडे आहे. तुम्ही अंधेरीला गेलात तर वर्सोवा कुठपर्यंत आहे. बरोबर. आणि पार्ला वेस्टला जुहू कुठपर्यंत आहे. सो समुद्र आतमध्ये आलेला आहे. अर्ध्या पार्ला वेस्टमध्ये तर पार्ला वेस्टचा जो पवनहंस एअरपोर्ट, ह्या 2 एअरपोर्टमुळे वस्ती रिस्ट्रिक्टेड राहिली. बरोबर. जागा ऑक्युपाय, वस्ती रिस्ट्रिक्टेड राहिल्यावर, डेन्सिटी कमी म्हटल्यावर त्याचा लाभ आम्हाला झाला आणि त्याचा लाभ खूप वर्ष आम्ही घेतला. परंतु आता आम्हाला त्या एअरपोर्टचा त्रास व्हायला लागला आहे, कारण इमारतींना उंची मिळत नाही. त्यामुळे FSI कन्झ्युम होत नाही, रिडेव्हलपमेंट वायबल होत नाहीत. हे प्रश्न आता निर्माण झालेत. अडचण ही आहे की असे प्रश्न ऐरणीवर येईपर्यंत सरकारच्या लक्षात येत नाहीत. आणि दिल्लीमध्ये जे बसले, म्हणजे आपण एअरपोर्टबद्दल बोलत असल्यामुळे एअरपोर्टमध्ये सुद्धा काही गोष्टी जर का घडल्या तर या उंचीचा थोडासा प्रश्न सुटू शकतो, अशा गोष्टी आहेत. पण रिडेव्हलपमेंट मुळात फक्त मुंबई शहरात आहे. अजून इतर शहरात रिडेव्हलपमेंट पोचलेलं नाही, कारण अजूनही रिकाम्या जमिनी खूप आहेत. बरोबर. दिल्लीतल्या बाबूंना रिडेव्हलपमेंट नावाची गोष्ट कळतच नाही. त्यामुळे सो आमच्या इमारतींचे रिडेव्हलपमेंट होत नाही आहे, तुमची हाईट मिळत नाही एअरपोर्टमुळे, हे त्यांना लक्षातच येणार नाही. दुर्दैवाने मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांना सुद्धा मुंबईत राहूनसुद्धा यातली ही अडचण लक्षात येत नाही आहे. मग ते काहीतरी तोडगा काढतात, पण तो तोडगा पुरेसा नसतो. तो पुरेसा का नाही आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे तो एक यू हॅव राईटली पॉइंटेड की त्या विषयावर खूप मेहनत करावी लागते. ब्रेक थ्रू मिळत नाही आहे. लोकांना पटतं आहे की येस हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर आता सोल्युशन आणलं पाहिजे. परवा खूप उद्विग्न होऊन एकानं म्हटलं की एखादी बिल्डिंग पडायची वाट बघताय का तुम्ही? आयलँड सिटीमध्ये तुम्ही रिडेव्हलपमेंटसाठी किती प्रकारच्या योजना आणता. तर उपनगरांमध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत. पार्लं असल्यामुळे एअरपोर्टचा प्रश्न आहे, अजून कुठेतरी त्या डिफेन्सचा प्रश्न आहे, अजून कुठेतरी त्या CRZचे प्रश्न आहेत, रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या इमारतींचे त्यांच्या काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, बफर झोन सोडावा लागतो वगैरे. मग ह्या सगळ्यावर उत्तर लगेच यासाठी मिळत नाही आहेत की तो बसलेला अधिकारी आहे, तो जोपर्यंत ते फेस करत नाही तोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही की चालू आहे. पण प्रयत्न करत राहायचे. त्याचसाठी तर लोकप्रतिनिधी आपण बनतो की सतत प्रयत्न करत राहा. मी हा मुद्दा 2015 पासून मांडतोय, तो आत्ता ॲक्नॉलेज होण्यापर्यंत तर पोचलेला आहे. फॉर्च्युनेटली देवेंद्रजी CM आहेत, ज्यांनी नगरसेवक म्हणून पण काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना छोटे प्रश्न म्हणजे कमी लोकांचे
त्यांचंही गांभीर्य प्रश्न, कळतं त्यांना. त्याचं गांभीर्य कळतं. खरंय. ज्यांनी छोट्या म्हणूनच- मतदारसंघात काम केलंय त्यांना आहे ना की छोट्या समूहाचा प्रश्न हा प्रश्न नाही असं नाही वाटत, कारण ती सवय असते लहान लहान समूहाची कामं करायची.